वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आत्ता सकाळचे वाजलेले आहेत 5:02 वगैरे झालेले आहेत आणि आत्ता मी जस्ट उठली आहे आणि गावाला जायचं, त्यामुळे काय बनवायचं तर मी विचार केला की मेथीची भाजी बनवूया. मी मेथीची भाजी बनवते आणि मम्मीला वेगळ्या चपात्या बनवायला सांगते, कारण गावी जायचं आहे. मस्त लग्न आहे, मस्त ब्लॉग तुम्ही एन्जॉय करा, इतकी मजा येईल. सो चला आता तुम्हाला पुढे सगळं काही बघायला मिळेलच, पण मग आता उठलो आहे तर मी फटाफट आवरायला घेते, कारण लवकर निघायचं आहे, कारण जेणेकरून लवकर पोचू त्यामुळे. आणि मी आता मेथीची भाजी बनवणार आहे म्हटलं, साफ करावी लागेल अगोदर. मेथीची भाजी मी साफ करते, तर चला तुम्हाला पण दाखवते. सो इथं मी मेथीच्या भाजीसाठी मेथी धुवून टाकले आणि मेथीच्या भाजीसाठी म्हणजे धुवायला टाकली, जेणेकरून खाली माती जमा होते म्हणून. आणि इथे त्याच्यासाठी मिरची आणि कांदा तो कट करून घेतलेला आहे. आणि मला इथे आता थोडे शेंगदाणे रोस्ट करावे लागतील, तर चला तुम्हाला दाखवते. तोंड धुवून घेतलं आहे आणि ब्रश वगैरे केला. आंघोळ नंतर करेल मी, स्वयंपाक बनवून घेते, कारण गरमीमुळे पूर्ण मी भिजून जाते, त्यामुळे मी विचार केला पहिलं स्वयंपाक वगैरे बनवून घेते. तोंड वगैरे धुतलं आहे, ब्रश वगैरे केलं आहे आणि आता फटाफट बनवते आणि तुम्हाला पण दाखवते. तर आपले शेंगदाणे मस्त रोस्ट झाले, हे बघा. आणि लगेच मिक्सरमध्ये दळून नाही घ्यायचं, कारण परत ओलावा. तोपर्यंत हे मी बाहेर फॅन चालू आहे, त्यामुळे तोपर्यंत फॅन खाली ठेवते. तर काहीच आपल्या इथे थोडं तेल गरम झालं, थोडे जिरे टाकते नॉर्मल बस. आणि आपला जो कांदा कट केलेला तो टाकून द्यायचा. थोडासा नॉर्मल ब्राऊन वगैरे झाला ना की मग त्याच्यानंतर मिरची टाकायची. मी तर तसं बनवते, कारण मिरची अगोदरच तेलामध्ये टाकले की ते कडक होतात. मेथीच्या भाजीमध्ये मिरच्या कडक झालेल्या नाही आवडत, चांगलंच लागत नाही, कारण कोणी कोणी चपातीसोबत मिरच्या पण खातात आणि कोणी काढतात, ज्यांना आवडत नाही ते. तर आपला कांदा मस्त गोल्डन ब्राऊन झालेला आहे, जसं मेथीच्या भाजीत हवा, कारण कच्चं पण ठेवलं की ते तोंडामध्ये कचकच लागतं. त्यामुळे गोल्डन ब्राऊन झालं आहे. थोडा गॅस कमी करते आणि मिरच्या टाकते. तर हे बघा, मस्त भाजी ठेवली आहे आता शिजायला. आता हे मी बारीक गॅसवरच ठेवेल, मीडियम एकदम पण नाही, बारीक नॉर्मल असं बस. ती अशीच शिजवेल आणि दुसरं पण अजून काहीतरी बनवते, कारण एवढी भाजी नाही पुरणार. तर चला. सो गाईज, मस्त मी अंड्याची भुर्जी बनवलेली आहे, टोमॅटो कांदा वगैरे टाकून, तिखट लाल पावडर आणि कोथिंबीर टाकून मस्त छान अशी अंड्याची भुर्जी बनवली, कारण एवढी मेथीची भाजी नसती पुरली. सो दॅट्स वाय. त्यामुळे कारण आम्ही आहोत 4 जण. मस्त शिजली, एकदम छान कवळी, मस्त हिरवीगार आहे. 5 मिनिटं ठेवूया आणि सेम हे पण 5 मिनिटं ठेवूया आणि बंद करूया. आणि इथे पाणी गरम केलं आहे आंघोळीसाठी. पाणी गरम झालेलं आहे, आता यांना मी उठवते आणि आंघोळ करायला लावते, कारण इतकं 7 पावणे 7 वगैरे वाजलेले आहेत, लेट नको व्हायला.
परत पुढे ट्रॅफिक वगैरे आणि कुठं ना कुठं आपलं थांबणं होतंच, त्यामुळे तिथे अर्धा पाऊण तास कसं होतं ते कळत नाही. तर मी चला यांना उठवते, आंघोळ करायला लावते आणि त्याच्यानंतर मी आंघोळ करते, मग बॅग घेऊन मम्मीकडे जाते. चला. सो जस्ट आम्ही आलो आहे आणि आता वाजलेलं असेल 8:45 वगैरे आणि इथं आम्ही सगळे बॅग आतमध्ये टाकले. तुम्हाला दाखवते थांबा. आणि ही आमची गाडी टांगताना आता तुम्हाला दाखवते, टाकले ते दाखवते. जस्ट थोडं साफसूफ केलं आहे आणि सगळ्या बॅगा वेगा सगळे भरून टाकलेत आणि हे बसले पण, कारण खूप लेट झालं की काय करणार, पण नंतर येणार आहे आणि मम्मी पण रेडी आहे. तर चला बाय. गणपती अप्पा मंगल मूर्ती. सो आम्ही घराजवळून निघालोय, वाजलेत बरोबर 9 वाजलेत आणि आता कधी पोचतो ते माहीत नाही. बघू आपण पुढची जर्नी तुम्हाला दाखवूच काय काय आम्ही कुठं जाणार आहे वगैरे. कुठे ऑलमोस्ट आम्ही कुठे थांबणार नाहीये, कारण आम्ही सगळं जेवणाचं वगैरे सगळं घेतलेलं आहे, जेवण वगैरे, त्यामुळे गरज नाहीये कुठे काय थांबायची. पण बघू जेवण करायला कुठं थांबलो तर थांबावं लागेल. सो आता आम्ही निघाले 9 वाजता. CNG वगैरे म्हणायला थांबावं लागेल. काय आम्ही कसं वाटतंय? छान वाटतं एकदम मस्त. आता खरं तर खूप लवकर निघणार होतो, पण गरम होतं, गरम खूपच होतं गरम. इकडं तर गरम होतंच आणि आम्ही लवकर निघणार होतो, पण नाही पॉसिबल झालं आम्हाला, कारण सगळं काही ना काही थोडंफार राहतंच आणि ते राहिल्यामुळे ते काम पूर्ण आटपूनच आपण निघतो गावाला जाण्यासाठी, कारण आपण निघून गेल्यानंतर परत ते सामान घेऊ शकत नाही. त्यामुळे सगळं झालंय, त्यामुळे तुम्हाला पुढची सो गाईज आम्ही कसारा क्रॉस नाही केला, म्हणजे एंट्रन्स सुरू झालं आता. तर आम्ही आता कसाराला आलोय. आता बघू पुढे नाशिकला किती वेळ लागेल नाशिकपर्यंत जायला. यांच्याकडे दाखव का हसायला कसं लो झालं आता कॅमेरा. हा ना, शाय होते का तुम्ही बसायला? तर या ठिकाणी मामा मामी आहे ना, आमच्या गाडीची पूजा करतायत मस्त. सो हे गाईज, तर तुम्हाला वाटत असेल की लगेच दुसऱ्या दिवशी कसं, तर ॲक्च्युली काय झालं, काल आम्ही आलो, प्रवास भरपूर झाला, दगदग झाली त्याच्यानंतर. तर मग त्याच्यानंतर आम्ही काल आलो घरी, मस्त जेवलो वगैरे आणि चांगला मटणाचा बेत होता, कारण पाणलोट होतं आमच्या गावी. मांडव टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाणलोट वगैरे असतं, ढाका वगैरे सगळं, आणि मज्जा केली, छान मटण वगैरे खाल्लं. मी आता यांना विचारते की, आणि हा तुम्हाला वाटत असेल पिवळी साडी नेसली तर का, हां, तर काल पाणलोट होतं आणि आज आहे हळद, त्यामुळे हळदीची पूर्ण गेटअप मी चांगला छान केलेला आहे. आणि मस्त हळद 5 बायका किंवा सगळ्याच तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे मी, त्याप्रमाणे सगळ्या बायका येऊन पहिले टिळा करतात आणि संध्याकाळी करणार आहेत ते पण तुम्हाला दाखवणार आहे. तर यांना कसं वाटलं मी त्यांना विचारते. चला या इकडे ना. हां, एकच मिनटं. हां हां, तर हे इथं आहेत आणि तुम्हाला कसं वाटलं तर खूप मस्त गाव आहे तुमचं. आवडलं? छान हवा आहे, चांगली लोक आहेत, मजा येते, मस्त आहे, बोलायला चांगली आहेत एकदम, एक नंबर. हस्ती मजाक करतात, खूप मजा आली तुझ्या गावाला. आवडलं तुम्हाला? आणि आता टिळा वगैरे आता जस्ट थोडंसं झालं आहे आणि ॲक्च्युली जो फायनलवाला असणार आहे ना, तो थोड्या वेळाने असणार आहे. एकदम खूप गर्दी असते त्यावेळेस, ते पण तुम्हाला दाखवू. पण आमच्या साईडला घर आहे ना, आमचंच घर आहे ते, आणि इथं काय बनवतात आम्ही तुम्हाला काही जिथं. आता सगळ्यांचा टिळा लावून झालेला आहे आणि भावशी आम्हाला हे पूर्ण आमच्याकडे असं करतात, जे की पूर्ण हळद लावली जाते मस्त, आणि डेकोरेशन खूप छान केलं आहे. यांची तर खेळाखेळी सुरू झाली आता. हास जरा कल्याणी, हास. हा नंतर कसं ठेवलंय? आपले वरणाचं ठेवलं ते डाळ टाकायची. अच्छा, म्हणजे डाळ बनवणार आहे आता. ओके. नाही त्याच्यामध्ये डाळ ठेवायची, याच्यामध्ये उभी ठेवली म्हणजे ओके ओके. कसलं भांड आहे?
हे पितळचं आहे ते. हा बोला बोला बोला. याच्यामध्ये चविष्ट असे जुनं भांड असल्यामुळे सगळ्या पदार्थ चांगले लागतात. जुन्या धातूपासून बनवलेले आहे. परंपरानुसार काय नाही आपले ते लग्न होते हा. ना ते लग्नाचा कार्यक्रम असला हा. ना त्याला घुगऱ्या सांगते. हा घुगऱ्या म्हणजे त्याच्यात काय नाही हरभऱ्याची डाळ हा. वाटवणार राहते. बरोबर. हे आचार्य हे दोन्ही आचार्य व्यवस्थित. आणि खूपच चांगलं वाटलं तुम्ही सांगितल्यामुळे. तर हे छान लागतात ॲक्च्युली. ते नंतर तुम्हाला दाखवूच आम्ही. का तुम्हाला कंटाळा आलाय का? कंटाळा पाय दुखायला लागले. आता बसावं लागेल मला. नाही थोड्या वेळाने आपण तिकडे मंदिरात जाऊया. खूप छान मंदिर आहे. तुम्हाला दाखवते ते कोणतं मंदिर आहे इथे जे हां नाही नाही हा कराडेश्वर मंदिर आहे. आणि महाशिवरात्रीला परत त्याच्यानंतर कधी खूप चांगलं महाशिवरात्रीच्या दिवशी वेळेस इथे जत्रा भरते. आणि तुम्हाला करण दाखवते. करण पण फुल जल्लोषमध्ये. आणि हे तर फुल खुशच झालेत कालपासून मजा मस्ती करून वगैरे. आणि काय करणार आहे तुम्ही आता? बाकीचं हे बघा हा माझ्या मामाचा मुलगा आहे. इकडे रे इकडे हेमराज तुला नाही. आणि हा माझ्या मामाचा मुलगा आहे प्रतीक सो आहे का. आणि हा आता यंदा दहावीला आहे. चांगलं आहे. माझा भाऊच आहे पण हा खूप लास्ट आहे माहीत नाही का. आणि हा मागं बघ कसा असते. ओ इकडे ना. ठेवला आता बिल वेळेचे कलौरी आणि नवरी. तर चालू द्या. हां हां गाडी जाऊ द्या
कल्याणी आई हाय कर, असं कर, असं हा. लाईट बंद केली. सो गाईज, मग संध्याकाळी मेन हळदीचा कार्यक्रम सुरू झाला. मग तर काय 2, 2.5, 3 तास लागले हळद लावण्यासाठी. इतके पाहुणे आले होते. सो माझे बसून बसून खूप पाय दुखत होते, पण बसले होते का तर मामाच्या लग्नासाठी. ये महेंद्र भाऊच्या लग्नामध्ये रुपताईच्या लग्नामध्ये
समोरच्याने आवाज येत नसेल कारण बँड वगैरे चालू आहे. तुम्हाला दाखवतो आम्ही डान्स वगैरे कसं करतो ते कालचं पण दाखवला आहे हळदीचा डान्स. आणि आज लग्न आहे म्हणून बँड आलेला आहे तिथे आणि थोडं नाचून नंतर परत लग्न स्टार्ट होणार. तुम्हाला दाखवतो मंडप कसं आहे. बघा छान मंडप आहे, मस्त फोटो वगैरे छान काढले. आणि आता मी निघतोय नाचण्यासाठी, तर तुम्हाला दाखवते. इथं माझी मम्मी, इथं माझी मामी आणि माझ्या मावशीची मुलगी कोमल, माझी मामी आणि हा मुलगा. हाय. सो काही लग्न वगैरे झालंय आणि मस्त छान लग्न झालं. समोर काळा कसं काय दिसतं रे तू नसली की गाईच बघा तुम्ही बघू शकता. ही नसताना आहे ना, असताना कसं काळी दिसतो काय मजा. अशा प्रकारे करिश्मा आलेली आहे आणि आम्हाला करिश्मा आम्हाला गॅरंटी होती करिश्मा याच बसमध्ये असणार आहे. पाडशील आल नको हाळू करिश्मा. तू करिश्मा भेटलेली आहे बघा. कसं वाटलं करिश्माला? छान वाटलं, पण ट्रॅव्हल खूप माझं बस झालं. ॲक्च्युली कसाऱ्याला एक मी असल्यामुळे बस नव्हत्या आणि त्यामुळे मी 1.5 आवर उभी राहिली. आणि त्यानंतर निमाणी स्टँडला आल्यानंतरून सुद्धा तिथे कळवण गाडीसाठी खूप वेट केला इथे नांदोलीला यायला. आणि आता आणि उतरल्यानंतर ना करिश्माला ना ॲक्च्युली नांदुरी आणि नांदुरी वणी आणि तेंडुरी हे मोठं कन्फ्युजन आहे. पहिले नांदुरी येतं की पहिले वणी येतं की पहिले हा. तर करिश्माला नांदुरी उतरलेली आहे ना, तर ॲक्च्युली खरंच हे आहे जे स्टेशन आहे ना ते आम्ही कधीच बघितलं नाही. कारण तो स्टेशन नव्हतं नांदुरी, असं गोल होतं ते. त्यामुळे ती उतरल्यानंतर तिला कन्फ्यूज वाटलं असणार की कोणत्या ठिकाणी आली मी. पण मग हे मला वाटलं पहिले उतरली की काय लोक मला त्यामुळे ह्यांनी आणि करणनी तिला धप्पा दिला. मजा वाटली तिला, घाबरली थोडीशी. त्यांनी एन्जॉय केली. मी यांचा ब्लॉग पूर्ण बघणार आहे. आता मी तर लग्न नाही अटेंड करू शकतो, पण आता वरात काही वरात Yes. झालं. चला बाय. सो गाईज लग्नानंतर आता दुसरा दिवस. तर आम्ही मामाला बोललो की मामा आला तर आम्हाला कंटाळा आला आहे, तर प्लीज आम्हाला तू आपल्या ट्रॅक्टरवरून फिरून आण. तर मामाने घेतल्यानंतर मामाने मस्त फिरवून आणलं आणि नंतर हे बोलायला लागले की काका मला पण द्या म्हणून. तर हे चालवायला लागले. लिटरली मी यांना चालवता येत होती, बट सवय नसल्यामुळे मलाच भीती वाटत होती. कारण रस्त्याची जागा ते ट्रॅक्टर भरपूर घेते आणि त्यामुळे थोडं दचकून चालत होते. सिरियसली डूट मला तर खूप फार भीती वाटत होती. मी यांना सारखे बोलत होते की थांबा थांबा थांबा, एका साईडला गाडी घ्या, एका साईडला गाडी घ्या. सो त्याच्यानंतर मज्जा आली. पण त्यांना पण छान एक्सपिरियन्स वाटला आणि सिरियसली त्यांना आमच्या गावी येऊन खूप बरं वाटलं. आणि खरंच त्यांचं आमच्याकडचं वातावरण किंवा नेचर किंवा माणसं त्यांना फार आवडले. फुल हेल्पलेस आणि खूप जीवाभावाची असे आमच्या गावाकडचे सगळे माणसं असतात. सो त्यांना फार आवडलं आणि त्यांनी पण फार एन्जॉय केलं आमच्या गावाला येऊन. सो मी त्यांना आता पुढे गाडी बाजूला घ्यायला सांगते आणि रिटर्न मामाला घ्यायला सांगते, कारण मला भीती वाटत होती. तर चला. सो गाईज हळदीमध्ये मांडवच्या दिवशी तर आम्हाला यायला जमलं नाही. दुसऱ्या दिवशी पाणलोटच्या दिवशी आम्ही रात्री आलो आणि तिसऱ्या दिवशी हळद आणि चौथ्या दिवशी लग्न असं होतं कार्यक्रम. सो हळदीमध्ये आणि लग्नामध्ये जे फोटो काढलेले फॅमिलीसोबत ते मी व्हिडिओच्या शेवटी ठेवणार आहे. तर तुम्ही नक्की बघा आणि कमेंट करा
सो गाईज दुसऱ्या दिवशी नंतर मामाकडे गेलो होतो, म्हणजेच योगेश मामाकडे. आणि मामाने त्यांनी बोलवलं होतं कारण नवीन गाडी घेतल्यामुळे त्यांना पूजा करायची होती. सो त्यांनी आमंत्रण दिलं होतं. सो जवळच आहे, मग आम्ही त्या गावी गेलो आणि मस्त वाटलं. आई, बाबा, मामा, मामींना फार गाडी आवडली, परत कलरही आवडला. आणि चांगलं गणपती बाप्पाचं नाव घेऊन मस्त चांगला नारळ फोडला आणि खूप छान वाटलं मामाला. आणि नंतर बाहेर जाण्याचा विचार केला, पण मग ते जाणं झालं नाही कारण मामाला बरीच कामं होती म्हणून. सो इथे पूजा झालेली आहे, तर चला पुढे बघा. कशी वाटते, कशी आहे गाडी? छान आहे, छान आहे. कलर कसा आहे मामा? गाडी कशी? एकच नंबर आहे, पण टाकाटाक. टकाटक ना. कलर पण छान आहे का? कलर बी छान आहे. ओके, थँक्यू. एकच नंबर गाडी. थँक्यू मामा. हो, तुमच्या आशीर्वादानेच होते सर्व. हा, नक्की नक्की. आता आम्ही हा चालेल. चला गाईज, अशा प्रकारे आता आम्ही चाललेलो आहोत दुसऱ्या लग्नाला. आता आम्ही मामांच्या इकडून निघालेलो आहोत आणि आता इकडून आम्ही पेठ लग्न आहे लॉन्सवरती. आणि दाजी ड्रायव्हिंग करतायत. ताई कसं वाटतंय? एकदम भारी. 2 दिवस आम्ही खूप मजा केली. आता चाललो आम्ही पेठला आणि आमची जी जर्नी आहे ती आम्ही तुम्हाला दाखवतो. बाय करा. सो गाईज लग्न वगैरे झालं आणि खूप मजा केली आम्ही, खूप नाचलो. सांबळ्या वगैरे तुम्ही बघितलं असाल. मस्त, खूप आवडतं मला ॲक्च्युली. ते असलं की लग्न असल्यासारखं वाटतं. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.